अभिजित शिजूळ मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची जी बेल बटन आहे तिला ऑल वरती सेट करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। तर मंडळी, आजची आपली भटकंती आहे छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या लामणगाव येथे श्री लांबेश्वर मंदिर या ठिकाणी, जे की लामणगावला लाभलेलं डोंगराळ भागातील प्राचीन गुहा मंदिर एका डोंगरामध्ये कोरलेलं आहे। निसर्गाने सुसंपन्न आणि हिरवाईने नटलेला हा परिसर खूप शांत आणि मनमोहक आहे। या ठिकाणी जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे छत्रपती संभाजीनगर हर्सुल टी पॉइंट पासून जटवाडा मार्गे तुम्ही लामणगावला येऊ शकता। गावापासून थोड्याच अंतरावर तुम्हाला या मंदिराची कमान लागेल। तिथून जवळच असलेल्या कारणाने तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाहनाने गुहा मंदिरापर्यंत सहज जाऊ शकता। राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करतोय खुलताबाद तालुक्यातील एक लांबेश्वर महादेवाचं मंदिर आहे, जे की गुहेमध्ये आहे आणि खुलताबाद तालुक्यामध्ये हे स्थळ आहे। म्हणजे म्हैसमाळ जे आहे ते म्हैसमाळच्या पट्ट्यामध्येच हा जे डोंगर येतो आणि त्या डोंगरामध्येच ही गुहा आहे आणि त्या ठिकाणीच लांबेश्वर महादेवाचं मंदिर आहे। तर ते लामगाव या ठिकाणी येतं आणि लामणगाव रस्त्यानेच आपल्याला ना एक पुरातन शिवलिंग या नजरेस पडतं। अगदी रस्त्याच्या लगतच आहे हे मंदिर, त्यामुळे आम्ही एक सहज माझी नजर गेली आणि या शिवलिंगा मला जुनं लगेच कळलं की जुने शिवलिंग आहे, पण भग्नावस्थेत आपल्याला ते नजरेस पडतं। वाटेमध्ये तुम्ही आले की अवश्य या शिवलिंगला नक्कीच दर्शन घ्यायसाठी थांबा। आणि तसेच पुढे इथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती लामणगाव आहे। लामणगावपासून 1 किलोमीटर अंतरावरती ती गुहा आहे, थोडंसं वरती डोंगराच्या कुशीमध्ये। आणि एवढं निसर्गरम्य एकदम खूप छान परिसर आहे, त्यामुळे आपण नक्कीच बघा। तुम्ही कसं वाटतं ते सांगा। मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि म्हैसमाळची डोंगर रांग तुमच्या नजरेस पडते, तेव्हा तुम्ही आपोआपच फोटो घ्यायला सुरुवात करता। असा हा परिसर आहे। बरेच जण सहपरिवारासोबत या ठिकाणी श्रावण महिन्यात दररोज बरेच भाविक येत असतात। पुढे थोडे चालत गेल्यास तुम्हाला कातळकडा व 2 गुहा आणि त्यावरून पडत असलेला छोटासा धबधबा नजरेस पडतो। हे गुहा मंदिर खुलताबाद तालुक्यातील लामणगाव या ठिकाणी असून श्री लांबेश्वर मंदिर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। हे गुहा मंदिर खुलताबाद तालुक्यातील लामणगाव या ठिकाणी असून श्री लांबेश्वर मंदिर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। या गुहाची रचना एका गुहेत शिवलिंग व त्यावर कोरलेले गोलाकार आणि त्या ठिकाणून थेंब थेंब पाणी हे शिवलिंगावर पडत असते। तर दुसऱ्या गुहेत स्वामी नारायणगिरीजी महाराज या ठिकाणी गेल्या 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी पूजा देखरेख आणि याच गुहेत ते राहतात। येथील गुहा जेव्हा वेरूळची लेणी कोरण्यासाठी छत्रपती संभाजीनगर भागात बऱ्याच डोंगरात काही गुहा व अर्धवट लेण्या तुम्हाला बघावयास मिळतात। खडक पक्का नसल्या कारणाने अनेक लेणी गुहा या अर्धवट कोरलेल्या दिसतात। त्याच काळात या ठिकाणी कोरले असता येथील खडक ठिसूळ असल्या कारणाने फारसे कोरीव काम तुम्हाला दिसणार नाही।
तर मंडळी, छत्रपती संभाजीनगर पासून म्हैसमाळ डोंगर रांगत असलेल्या या श्री लांबेश्वर गुहा मंदिरास नक्की भेट द्या आणि तुम्हाला हा परिसर कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात अशाच नवीन कुठल्या तरी भटकंतीमध्ये। हर हर महादेव।